हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी येतात, सेंट्रलची असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटची फार्मसिस्टची वॅकन्सी असेल, त्याची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, ही जी नवीन जाहिरात आहे वॅकन्सीची, ही कुठून आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता। जिल्हा परिषद जळगाव ही ऑफिशियल साइट आहे मित्रांनो, झेडपी जळगावची। आणि यामध्ये मित्रांनो फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। झेडपी जळगावच्या ऑफिशियल साइटवर गेल्याच्या नंतर पद भरती आणि जाहिरात या सेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जे नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेले ते दिसणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये हे जे नोटिफिकेशन आलेले आरोग्य विभागामध्ये, हे डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, कोणते कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात, आणि मित्रांनो फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी इथे किती असणार आहेत। तर मित्रांनो, हे इथे बघू शकता तुम्ही नेम ऑफ द पोस्ट मध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर। तर मित्रांनो, हे पब्लिक हेल्थ मॅनेजर जे आहे याच्या टोटल 5 वॅकन्सी आलेले आहेत। म्हणजे हे जे 5 वॅकन्सी आहेत मित्रांनो, यासाठी आपले फार्मसी स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, प्लेस ऑफ पोस्टिंग बघा, प्लेस ऑफ पोस्टिंग इथे कोणत्या कोणत्या असणार आहेत। जेपी जळगाव मध्ये ह्या पोस्टिंग असणार आहेत आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असणार आहेत। म्हणजे तुमच्या जवळच असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी लगेचच अप्लाय करा मित्रांनो। याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो की कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहेत, तर इथे बघा मित्रांनो, ओपन साठी 2 वॅकन्सी आहेत। म्हणजे तुम्ही कॅटेगरी मध्ये येत नसताल तर तुम्ही किती वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत, टोटल 2। त्याच्यानंतर मित्रांनो, ओबीसी साठी 1 वॅकन्सी दिलेली आहे, व्हीजेईए साठी 1 वॅकन्सी असणार आहे, आणि मित्रांनो त्याच्यानंतर एससी साठी इथे 1 वॅकन्सी असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे क्वालिफिकेशन मध्ये जर बघितलं तर इथे एमबीबीएस वगैरे पण दिलेलं आहे, पण इथे तुम्ही बघू शकता बी फार्म स्टुडंट तसंच एम फार्म स्टुडंट यासाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी डी फार्म स्टुडंट इलिजिबल नसणार आहेत। आणि मित्रांनो, इथे जर बघितलं तर पर मंथ सॅलरी तुम्हाला किती भेटेल, 32,000 सॅलरी तुम्हाला इथे भेटणार आहे। टोटल 5 वॅकन्सी इथे असणार आहेत। तर मित्रांनो, ह्याच्यानंतर महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे की सर अप्लाय डेट काय, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आणि एंड डेट काय असणार आहे। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ही 9 सप्टेंबर 2024 झालेली आहे। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ह्याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन किती असणार आहेत, 18 सप्टेंबर 2024। या डेट पर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक तर तुम्हाला ऑफिसच्या लोकेशनवर जाऊन तिथे सबमिट करायचं, किंवा तुम्ही पोस्टने हे टपाल सेवाने अर्ज करू शकता। ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा, इथे ऍड्रेस दिलेला आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, नवीन बिल्डिंग, जिल्हा परिषद जळगाव। तर या लोकेशनला 18 तारखेच्या आधी जायचंय आणि तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय। तर त्याच्यानंतर आहे मित्रांनो की तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील, ऍप्लिकेशन कसं करायचंय। तर यासाठी मित्रांनो, इथे ऍप्लिकेशन फॉर्म या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे। ही पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल। तर या पीडीएफ मधून हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सर्व इन्फॉर्मेशन इथे फिल करायचे। इथे खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड, कॅटेगरी रिलेटेड, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल, हे सर्व फिल करायचे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचे जे शैक्षणिक आर्हतेला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट असतील, जसं की बी फार्म झाला असेल तर डिग्रीचे मार्कशीट वगैरे इथे लागतील। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, ओपन साठी हे लागणार नाही। त्याच्यानंतर तुमची टीसी, जन्मतारखेचा दाखला, आणि मित्रांनो तुम्हाला जर कुठे एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, फार्मसी काउन्सिलिंगचं तुम्हाला काय लागेल, रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी लागणार आहे। तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट तुम्हाला या ऍड्रेसवर जमा करायचे किंवा पोस्टने या ऍड्रेसवर पाठवायचे आहेत। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की सिलेक्शन कसं होणार आहे। तर यासाठी मित्रांनो, तुमची कोणतीही एक्झाम किंवा इंटरव्ह्यू होणार नाहीये, हे टोटली डिपेंड असणार आहे तुमच्या फायनल इयर मध्ये मार्क किती असणार आहेत। तुमच्या फायनल इयरला मार्क किती असणार आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल त्याच्या रिलेटेड मार्क्स असतात, किंवा तुमचं क्वालिफिकेशन हायेस्ट जर असेल, जसं की बी फार्म आणि एम फार्म स्टुडंट 2 अप्लाय करणार असतील तर त्या एम फार्म झालेल्या स्टुडंटला इथे 20 गुण एक्स्ट्रा भेटतात। म्हणजे असे 100 गुण तुमच्या जे डॉक्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत तर त्या बेसिसवर हे 100 पैकी किती गुण येतात
आणि ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत ते अशा 5 स्टुडंटचं इथे सिलेक्शन होणार आहे। आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ज्या वॅकन्सी आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहेत, राईट। तर हे आणि लोकेशन असणार आहे मित्रांनो तुमच्या जळगावमध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या ह्या जॉब वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंटची तयारी करत असाल, गव्हर्नमेंट फार्मसी परमनंट वॅकन्सी रिलेटेड, तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता आणि तुम्ही हे जॉब करत करत अदर गव्हर्नमेंट फार्मसीची तयारी करू शकता। मित्रांनो तुम्हाला या वॅकन्सीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली आहे की नाही विचारण्यासाठी कमेंट करा। थँक्यू।